नमस्कार शेतकरी बांधवांनो, योजना बळीराजाची या आपल्या चॅनेलवर स्वागत आहे। शेतकरी मित्र हो, गेल्या अनेक महिन्यांपासून आपण ज्याची वाट पाहत होतो तो खरीप 2025 चा पीक विमा अखेर मंजूर झाला आहे। राज्यातील 30 जिल्ह्यांसाठी एकूण 1219 कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे। पीक विमा मिळायला यंदा थोडा उशीर झाला, कारण पीक कापणी प्रयोगांचे नियम बदलले होते आणि काही तांत्रिक अडचणी येत होत्या। राज्यात एकूण 12,000 प्रयोग झाले होते, त्यापैकी सध्या 6,000 प्रयोगांची भरपाई फायनल झाली आहे। म्हणजेच अजून अर्ध्या प्रयोगांची रक्कम येणे बाकी आहे। आता पाहूया कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला। सर्वात जास्त भरपाई नांदेड जिल्ह्याला मिळाली असून तिथे 813 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। हिंगोलीसाठी 98 कोटी तर परभणीसाठी 63 कोटी रुपये मिळाले आहेत। विदर्भाचा विचार केला तर आपल्या अकोला जिल्ह्यासाठी 1,58,00,000, अमरावतीसाठी 2,50,00,000, बुलढाण्यासाठी 5,64,00,000 आणि वाशिमसाठी 1,09,00,000 रुपये मंजूर झाले आहेत। गोंदिया जिल्ह्याला विदर्भात सर्वाधिक 31 कोटी रुपये मिळाले आहेत। शेतकरी मित्रांनो, ही आकडेवारी अंतिम नाही। कृषी विभागाच्या मते अजून बरेच प्रयोग बाकी असल्याने ही एकूण रक्कम 2,200 कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते। त्यामुळे ज्यांच्या जिल्ह्याची रक्कम सध्या कमी आहे ती पुढील टप्प्यात वाढण्याची पूर्ण शक्यता आहे। अशाच शेतीविषयक बातम्या आणि सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या योजना बळीराजाची चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।